हाय, हॅलो, नमस्कार. आज मी ब्लॉग टाकायला खूप लेट आहे, कारण माझी इचू खूप आजारी होती आणि माझाही आवाज तुम्हाला वेगळा येत असणार, कारण मलाही बरं नव्हतं. कारण मीही तिच्याबरोबर रात्रभर जागली होती. सो सकाळी उठून माझं खूप डोकं वगैरे दुखत होतं आणि खूप माझं अंगही दुखत होतं, कारण रात्रभर जागरण झालं होतं माझंही तिच्याबरोबर. मग काय मी चहा वगैरे पिला, विचार करत होते, की आज काय स्वयंपाक करू आणि कसं मॅनेज करू बाकी सगळं. कारण यांच्या ऑफिसमध्ये ऑडिट होतं, सो यांना सुट्टी मिळणं शक्य नव्हतं. सो तेही ऑफिसला निघून गेले होते. त्यांना मी बोलले होते, की जर तिला जास्त त्रास होईल तर मी तिला हॉस्पिटलला घेऊन जाईल आणि त्याच्यानंतरून मी इकडे स्वयंपाकाला वगैरे लागले. मग काय साधंसंच काहीतरी करायचं म्हणून मी डाळ वगैरे लावली होती कुकरला, जी की पटकन होऊन जाईल. आणि त्याच्यानंतरून मी इकडे यक्षला उठवलं, कारण तिलाच झोपवायला मला खूप वेळ लागला होता. 7:00-7:30 झाले होते आणि खूप वेळही होऊन गेला होता आणि यालाही स्कूलला जायचं होतं. म्हणून मग मी डाळ वगैरे टाकून याला उठवलं आणि त्याला ब्रश वगैरे करून त्याची अंघोळ वगैरे करून दिली. त्याचंही डोकं छान कोरडं पुसून घेतलं, का तर खूप थंडी आणि खूपच म्हणजे आमच्या इकडे तर खूप लहान मुलांना सर्दी खोकला होतोच आहे. लहानांना काय, त्यांच्यासोबत मोठ्यांनाही होतोच आहे आणि वातावरण आता हळूहळू बदलत आहे. सो त्याच्यामुळे मे बी सगळ्यांनाच त्रास होतोय आणि माझाही इकडे आवाज खूप असा खराब झालेला आहे. आणि मग काय मी स्वयंपाक वगैरे करून दिला आणि याला इकडे मी खाऊ घालत होते, कारण डाळ आणि चपाती दोघंही गरम होती. त्याला खाऊ घालता घालताच माझी इशू उठली होती आणि तिकडे मग मी तिला घेतलं, कारण ती बिलकुल अशी खाली राहत नव्हती. इकडे माझा एकचुई तिला खेळवत होता. तो तिला विचारत होता, "काय झालं, तुझं टमी दुखतंय का? तू रात्री का रडत होतीस?" असं तो तिला विचारत होता. मग काय मी माझा बेड वगैरे लावून घेतला. यालाही इकडे रेडी केलं. त्याचं कमांडो डेचं सेलिब्रेशन होतं स्कूलमध्ये, म्हणून त्याला इकडे ब्लॅक ड्रेस वगैरे घातला आणि त्यांना ब्लॅक रुमाल डोक्याला बांधायचा होता. तोही इकडे मी त्याला बांधून दिला होता. त्याला रेडी करता करताच मी विचार केला होता, की मी हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल, कारण तिला बिलकुल बरं वाटत नव्हतं. म्हणून मी तिची फाईल वगैरेही काढून ठेवली होती याला खाली सोडण्याआधीच. त्याला खाली वगैरे सोडून आले, लॉग इन केलं. ऑफिसमध्ये इन्फॉर्म केलं, की मी आज लेट म्हणजे अपडेट देईल आणि बाकीचं कामही मी लेट स्टार्ट करेल, का तर मला माझ्या मुलीला हॉस्पिटलला न्यायचं आहे म्हणून असं. त्याच्यानंतर मी रेडी वगैरे झाले, तिची फाईल वगैरे घेतली, पैसे घेतले आणि तिला कॅप वगैरे घालून फुल पॅक करून मी हॉस्पिटलला घेऊन गेले. इकडे मी हॉस्पिटलमधून आली होती. येताच मला एक कॉल होता, तो अटेंड केला. ऑफिसच्या अपडेट्स दिल्या. जवळ-जवळ 1 वाजून गेला होता. खूप लेट झालं होतं. ऑफिसचंही खूप काम पडलं होतं, म्हणून आधी ऑफिसचंच काम हाती घेतलं आणि श्री गाडीवरच झोपली होती आणि त्याच्यामुळेच तिलाही मी झोक्यामध्ये टाकून दिलं होतं, कारण ती झोपेतच मी आणली होती. सो मी तिला झोक्यात टाकून दिलं आणि माझी बाकीची कामं करायला घेतली. इकडे मग काय ऑफिसचं काम थोडंसं झाल्यानंतर मी किचनमध्ये आले. थोडा वेळ होता, तर म्हटलं चला भांडी वगैरे घासून घेते आणि ती जरा औषध घेऊन झोपली होती शांत, त्याच्यामुळे मला थोडासा वेळ मिळाला. मग काय लॅपटॉप घेऊन मी बाकीची कामंही करत होती आणि बघता-बघता काय ती लगेचच उठली. मग काय तिला म्हटलं चला मेडिसिन वगैरे देऊन देते. मग मी इकडे तिला मेडिसिन देत होते. ती मेडिसिन घ्यायला खूप नाटकं करते. त्याच्यामुळे मग काय हे ते दाखवत, काय-काय बोलत व इकडे-तिकडे तोंड करत मी तिला देत होते ते, कारण की ती इतके पाय मारते, की तिला असं वाटतं, की हे पडून जाईल तर बरं आहे. आणि बिलकुल तिला औषध असं आवडत नाही आणि ती घेतली की तीही व्हॉमिटिंग करते लगेच. औषध घेतली की तुमची मुलं अशीच करतात का? ही तर मला खूप त्रास देते औषध घ्यायला. सो तेच मी तिला देत होते आणि मला खूप टेन्शन आलं होतं. लहान मुलं आजारी असली की असं होतंच ना, की बिलकुल मन कशात लागत नाही. तेच माझ्यासोबतही होत होतं. सो आजसाठी एवढंच. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. थँक यू.